गावाकडे घर आहे का? पुण्यात फ्लॅट आहे? गावात जमीन आहे का? मुलगा एकटा आहे का? असे अनेक प्रश्न तुम्ही काही दिवसापासून ऐकत असाल. नमस्कार मंडळी, मी सूरज निकम ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही जर या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आता महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिवंत आणि ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे तरुण मुलांच्या लग्नाचा. हा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि यावर सरकारही काय उपाय करू शकत नाही. हा प्रश्न सुरू होतो मध्ये 1995च्या आसपास चालू झालेल्या डिजिटल क्रांतीचा. ज्यावेळेस ही डिजिटल क्रांती झाली त्यावेळेस माणसाने असे काही तंत्र शोधून काढले की मुलगा होणार की मुलगी होणार हे अगोदरच समजू लागले आणि त्यामुळेच ही सुरुवात इथून झाली असे मी म्हणतोय. कारण 1995 पासून चालू झालेल्या स्त्रीभ्रूण हत्या यामुळेच कदाचित महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. वयाचा एक टप्पा क्रॉस केल्यानंतर हे लग्न न झाल्यामुळे काही तरुण मुले व्यसनाचे आहारी जाऊ लागले. फक्त एवढेच कारण आहे का तरुण मुलांचे लग्न न जमण्याचे? तर असे नाही. असे अनेक कारण आहेत ज्यामुळे तरुण मुलांना ह्या प्रश्नांना सामोरं जावं लागते. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तरुण मुलांचा शिक्षणाचा रेट कमी होत चाललेला आहे. मुलांच्या तुलनेत मुली जास्त शिकल्यामुळे आणि नोकरीला लागल्यामुळे खरं तर ही समस्या निर्माण झाली असेल. पण या कारणामुळे सर्वात जास्त त्रास हा मुलाकडच्या आई वडिलांना होऊ लागला. कारण नवीन एक स्कॅम समोर येतो आहे की एजंट लोकांचा, की लग्न जमवून देण्यासाठी एजंट लोक हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मुलाकडून घेऊ लागलेत आणि भावनेच्या आहारी जाऊन ही मुले ते पैसे देऊ लागलेले आहेत. महाराष्ट्रातील तरुणांनी या स्कॅमपासून थोडे लांबच राहिले तर बरं होईल. कारण असे आपल्या महाराष्ट्रातील भरपूर जण असतील की जे या स्कॅममध्ये अडकले आहेत. पण खरं परिस्थिती पाहिली गेली तर मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या फार कमी आहे. जास्त करून शेतकऱ्यांच्या मुलांना या स्कॅममध्ये जास्त अडकवलं जात आहे. तर माझी प्रत्येक मुलांना विनंती आहे की कृपया कोणी पैसे देऊ नका. कारण हा स्कॅम अजून पुढे 2 ते 3 वर्ष चालूच राहणार आहे. त्यानंतर परिस्थिती नक्की बदलेल. आत्ता आलेल्या रिपोर्टनुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर एक योग्य ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे. त्याची 2 ते 3 वर्षानंतर परिस्थिती जैसे ते होईल. तोपर्यंत कुठल्याही स्कॅमला बळी पडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.